इथे मी तुम्हाला 7 इंच ची बाही कशी कट करायची अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. इथे मी चार्ट पेपर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू ही डाव्या साईडला घेतलेली आहे आणि ओपन बाजू ही राईट साईडला. तर आता प्रथम आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे. पूर्ण उंची आहे 7 इंच प्लस शिलाईसाठी अर्धा इंच घेतलेला आहे. तर इथे मी एल स्केलचा यूज केलेला आहे, त्यामुळे लाईन ही सरळ येते. तसा तुम्हीही एल स्केलचा यूज करावा. त्यानंतर कॅप हाईट घ्यायची आहे. जेव्हा बाही उंची 6 इंचच्या पुढे असते तर कंपल्सरी कॅप हाईट ही आपल्याला 3.5 इंच घ्यायची आहे. त्यानंतर सरळ लाईन आखून घ्यायची आहे. तसेच बॅक साईड घेऊन बॅक साईड आपल्याला मोजून घ्यायची आहे. इथे बॅक साईडचा मुंढा येतो 9.5 आणि पाव इंच वरती शिलाईसाठी जाते ते आपल्याला मायनस करायचं आहे आणि 9.25 इंचवर मार्क करून घ्यायचं आहे. तुम्ही जर अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवत असाल तर अर्धा इंच मायनस करू शकता. त्यानंतर त्या लाईनचा मिडल घ्यायचा आहे. अर्धा इंच अंतर येईल अशा प्रकारे पाव इंचवर मार्क करून बाहेरील मुंढ्याचा आणि आतील मुंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. प्रथम आपल्याला 1 इंच सरळ ठेवायचा आहे. अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. हा बाहेरील मुंढा झाला. तसेच आतील मुंढ्याचा आकार असा खालच्या साईडने देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर दंडघेर आहे 7 इंच वरती मार्क करून घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच. वरच्या साईडला शिलाई मार्जिन मार्क करून लाईन आखून घ्यायची आहे. अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. हा आतील मुंड्याचा आकार आहे. अशा प्रकारे बाही तयार झालेली आहे.